मित्रांनो, पाली ग्रंथामध्ये धम्मपद नावाचा जो ग्रंथ आहे, तो मानवी जीवनामध्ये विशेष अशी जी भूमिका आहे तो बजावत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपणाला जर खरं जीवन जगायचं असेल तर खऱ्या अर्थानं कशाप्रकारे आपण जगलं पाहिजे याचा मौल्यवान उद्देश जो आहे तो धम्म ग्रंथामध्ये आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं आहे की सुरा मेरय पानच यो नरो अनुयजती इधेव मेसो लोकस्मी मुलं खणती अत्तण. याचा अर्थ असा आहे की जो हिंसा करतो, जो खोटे बोलतो, जो चोरी करतो, जो परस्त्री गमन करतो आणि जो मद्यपान करतो, तो ह्या लोके आपलेच आहे ते मूळ खणतो. म्हणजे अशा प्रकारे जी लोकं शिलांचं अवलोकन करतात, जी शिलांचं पालन करत नाही, ती जी लोकं आहे ती ह्याच जन्मी आत्ता जिवंत असताना आपलं जे दुःखाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो स्वतःहून खोदत असतात किंवा निर्माण करत असतात किंवा स्वतःला दुःखामध्ये लोटण्याचं काम करत असतात, असं पाली ग्रंथामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितले आहे. जय भीम.